तर मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं तर ऑइल सर्किट ब्रेकर, एअर सर्किट ब्रेकर आणि व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर तिन्ही मीडिया चेंज केली होती. आता पुढचा जो सर्किट ब्रेकर आहे SF6 सर्किट ब्रेकर. SF6 मीन्स सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट. ओके, सल्फर हेक्साफ्लोराइड सर्किट ब्रेकर म्हणजे हा काय गॅस आहे, इट इज अ गॅस, राईट. पहिल्या तीन सर्किट ब्रेकरमध्ये काय बघितलं आपण, व्हॅक्यूम बघितलं आता, राईट, म्हणजे VCB. दुसऱ्या याच्यात ACB, राईट. ACB म्हणजे एअर वापरले ते, याच्यामध्ये व्हॅक्यूम वापरला होता. तिसऱ्या याच्यात ऑइल वापरलं होतं. आता इथं गॅस वापरतो, SF6 गॅस. आता पहिली गोष्ट, आपण आपलं एम काय आहे की आपल्याला आर्क क्वेंच करायची, म्हणजे काय आर्क व्हॅनिश करायची. रिपीट तेच येते आपल्या टॉपिकमध्ये की एम काय आपला टू व्हॅनिश द आर्क करायचे. म्हणजे आता हा गॅस त्याच्यासाठी यूज करतोय. मग आता ऑब्व्हियसली हाच गॅस का बरं यूज केला आपण, याच्या जागी दुसरा गॅस का यूज नाही केला, तर ऑब्व्हियसली याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ॲज कम्पेअर टू अदर गॅसेस इज व्हेरी गुड. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज व्हेरी गुड. आता तुम्ही जर सपोज एक्झाम्पल घेतलं, याच्या जागी दुसरा गॅस यूज केला आपण, समजा मिथेन यूज केला, तर काय होणार आहे, तो ऑब्व्हियसली स्फोट होणार आहे. तो यूज करू शकतो का आपण, नाही करू शकत. त्याच्यामध्ये काय होते, SF6 गॅस इज व्हेरी गुड फॉर क्वेंच द आर्क. आता याच्यात लक्षात घ्या, आता याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज बघू. SF6 गॅसच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज लाईक कलरलेस म्हणजे काय, त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही. ऑर्डरलेस म्हणजे काय, त्याला कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही, राईट, याला कुठलाही वास येत नाही. नॉन टॉक्सिक, कुठल्याही प्रकारे हार्मफुल टू ह्युमन बॉडी नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा विषारी वायू त्याच्यात तयार होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, नॉन टॉक्सिक. ओके. नॉन इनफ्लेमेबल म्हणजे काय होतं आहे की तो पेट घेत नाही, म्हणूनच तो आपण तिथं यूज करतोय. हा जर पेट घेणारा असेल तर तिथं आर्क प्रोड्यूस झाले का अजून ब्लास्ट होईल मोठा. तो ऑब्व्हियसली नॉन इनफ्लेमेबल, हा ज्वलनशील नाही. केमिकली स्टेबल आहे, त्याचं कुठल्याही प्रकारचे केमिकल रिॲक्शन होणार नाही, स्टेबल आहे तो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही खूप महत्त्वाची असते. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इज व्हेरी गुड. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ SF6 गॅस इज व्हेरी गुड. ॲट हायर प्रेशर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ गेट इन्क्रीजेस. जसं प्रेशर वाढते गॅसवर तसं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय होते, आपली वाढते. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ तुम्हाला माहिती आहे की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर ब्रेक झाली तर ऑब्व्हियसली स्पार्क होणार आहे. त्याच्यानंतर गुड हीट ट्रान्सफर ॲबिलिटी, तो लवकरात लवकर हीट ॲब्झॉर्ब बी करतोय आणि तो ट्रान्सफर बी करतोय, म्हणून काय गुड हीट ट्रान्सफर ॲबिलिटी. स्टेबल अप टू 500 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्या आपण काय बघितलं, याच्या प्रॉपर्टीज. आपण SF6 गॅस का यूज करतोय, तर त्याच्या ह्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज ॲज कम्पेअर टू अदर गॅसेस इज व्हेरी गुड. दॅट्स वाय वी यूज अ SF6 गॅस in SF6 सर्किट ब्रेकर. दॅट्स वाय द नेम इज गिवन SF6 सर्किट ब्रेकर. तर आता आपण याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघू. आता तुम्हाला मी वारंवार सांगतोले की कुठलाही सर्किट ब्रेकर असला तर त्याच्यामध्ये एक फिक्स कॉन्टॅक्ट आणि एक मूविंग कॉन्टॅक्ट राहणार आहे. याच्यामध्येही एक फिक्स कॉन्टॅक्ट आणि एक मूविंग कॉन्टॅक्ट राहणार आहे. तर चला आपण ॲज पर कन्स्ट्रक्शनल डायग्राम आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघू. तर आता इट इज अ सिम्पल डायग्राम ऑफ SF6 सर्किट ब्रेकर. सिम्पल डायग्राम म्हणजे काय, ॲक्च्युली काय तुम्ही जेव्हा ॲक्च्युअलमध्ये बघशाल सर्किट ब्रेकर तर थोडा वेगळा असतो, पण आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायची. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे ॲक्च्युली जेव्हा तुम्ही बघता तो सर्किट ब्रेकर तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की ऑपरेशन कसं होणार आहे, फिक्स कॉन्टॅक्ट कोणता, मूविंग कॉन्टॅक्ट कोणता आणि ऑपरेशन कसं होतं. इट्स अ व्हेरी बेसिक डायग्राम. पण लक्षात घ्या, बेसिक जरी असली ही डायग्राम तर तुम्हाला एक्झामला हीच विचारल्या जाणार आहे. SF6 सर्किट ब्रेकरचे डायग्राम किंवा त्याचं एक्सप्लेनेशन किंवा SF6 गॅसच्या प्रॉपर्टीज, राईट. याच्या बाहेरचं काही विचारले जाणार नाही. आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्लस टू इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू, इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा कंपनीत जाशाल की याच्या पलीकडे तुम्हाला विचारले जाणार नाही, तेवढं नॉलेज आपण तुम्हाला देतोय. तर आता लक्षात घ्या, सिम्पल डायग्राम. आता मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की कुठलाही सर्किट ब्रेकर असेल तर एक फिक्स कॉन्टॅक्ट राहणार आहे, एक मूविंग कॉन्टॅक्ट राहणार आहे. त्याचप्रमाणे बघा, दिस इज फिक्स कॉन्टॅक्ट, दिस इज मूविंग कॉन्टॅक्ट, राईट. फिक्स कॉन्टॅक्ट, मूविंग कॉन्टॅक्ट, नोझल सॉईड, ही काय आहे, नोझल सॉईड. त्याच्यानंतर इथं हा गॅस आहे, SF6 गॅस, कॉम्प्रेस SF6 गॅस, राईट. आता लक्षात घ्या, ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये हा पार्ट जो आहे फिक्स पिस्टन, लक्षात घ्या फिक्स पिस्टन. मी मुद्दाम याच्यावर ड्रॉ करतोय परत एकदा. हा जो इकडचा पार्ट जो काढतोय, दिस इज फिक्स पिस्टन. थोडा मी रंगवतो, फिक्स पिस्टन, राईट. फिक्स पिस्टन म्हणजे हा जागेवरच राहणार आहे, राईट. याची मुवमेंट होणार नाही.
आता याच्यात फरक लक्षात घ्या, तो फिक्स पिस्टन तिथं आहे तो जागेवरच राहणार आहे, राईट. फिक्स पिस्टन आहे त्या जागेवरच राहणार आहे. आता काय होणार आहे, तर ऑब्विसली मी तुम्हाला सांगितलं होतं, परत एकदा रिपीट करतो, कायम लक्षात ठेवा, व्हेनेवर अ फॉल्ट टेक्स प्लेस इन द सिस्टीम, व्हेनेवर अ फॉल्ट टेक्स प्लेस in the power system, the current get increases. That current is called as a faulty current, short circuit current, right? When that current increases, that faulty current sensed by the relay, and relay give command to the circuit breaker. आणि रिलेचं ट्रिप कनेक्शन मी तुम्हाला शिकवलेलं आहे की रिलेला कसा सेन्स करतो फॉल्टी करंट किंवा करंट राईज जो झाला आहे तो सेन्स कसा करतो आणि ट्रिपिंग कॉन्टॅक्ट कसे ऑपरेट करतो. ट्रिपिंग कॉन्टॅक्ट जसे ऑपरेट होते तर सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट बी ऑपरेट होत आहे. आता ही जी पोझिशन आहे ह्या सर्किट ब्रेकरची, दिस पोझिशन इज अ नॉर्मल कंडिशन. द कॉन्टॅक्ट्स आर क्लोज, फिक्स कॉन्टॅक्ट अँड मुव्हिंग कॉन्टॅक्ट आर इन क्लोज पोझिशन. व्हेनेवर अ फॉल्ट टेक्स प्लेस, रिले गिव्ह कमांड टू द सर्किट ब्रेकर and obviously SF6 circuit breaker start their separating the contact. Whenever a circuit breaker start their separating the contact, the arc is struck between the contact. म्हणजे काय, जेव्हा केव्हा कॉन्टॅक्ट ओपन होणार आहे तर तेव्हा काय होतं की त्याच्यामध्ये जाळ तयार होते. त्या जाळालाच काय म्हणतोय आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये आर्क. दिस इज स्पार्क इज कॉल्ड ॲज अ आर्क, राईट. दॅट स्पार्क इज कॉल्ड ॲज अ आर्क. मग आता मी काय करतोय लक्षात घ्या, कॉन्टॅक्ट्स ओपन करतोय, कॉन्टॅक्ट्स ओपन करतोय तर काय होते लक्षात घ्या, हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे तो फिक्स आहे तसाच राहील, राईट. हा मी थोडा मागं घेतला, इथं आर्क प्रोड्यूस होणार आहे, इथं काय झाली, आर्क प्रोड्यूस झाली. पण आता लक्षात घ्या याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्शनल पार्ट कसा आहे, हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आणि हे मुव्हेबल सिलेंडर म्हटलं आहे मी, लक्षात येतं आहे का. हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट आणि हे मुव्हेबल सिलेंडर ॲट अ टाईम ऑपरेट होता. हा जसा ओपन होतो आहे त्याच्याबरोबर हा बी ऑपरेट होतो आहे. म्हणजे मुव्हेबल सिलेंडर हे मागं होणार आहे, कळतं आहे का. म्हणजे ही जी पोझिशन होती ती काय झाली, मागं झाली. मागं झाली तर काय होणार आहे, ऑब्विसली हा इकडं मागं जाणार आहे. आता लक्षात घ्या इथं हा गॅस कसा होता, कॉम्प्रेस ऑलरेडी होता आणि हा पिस्टन काय फिक्स आहे. तर ऑब्विसली पोझिशन मी सिम्प्लिसिटी परत ही मागं घेतो, काय केलं ती ही पोझिशन मागं येणार आहे, थोडी मागं येणार. तर बघा हा इथून एवढा गॅप आहे फॉर एक्झाम्पल समजण्यासाठी, सुरुवातीला कॉम्प्रेस केलेला गॅस आहे इथून इथपर्यंत होता. आता हे सिलेंडर जर मागं सरकते, सिलेंडर मागं सरकते पण हा फिक्स जो पिस्टन आहे तुमचा आहे त्याच जागेवर आहे, लक्षात येतं आहे का. हा फिक्स पिस्टन आहे त्याच जागेवर आहे. याचं मेकॅनिझम असं आहे, हा पिस्टन आहे त्याच जागेवर आहे आणि हे मागं आलं, हे मागं आलं तर पहिले एवढं याच्या दोघांमध्ये अंतर एवढं होतं, समजण्यासाठी सांगतोय. तर ते अंतर केवढं राहिलं, आता इथून एवढंच झालं समजा. चला इरेज करतो मी. आता गॅस पहिले एवढ्या जागेत होता, आता गॅस काय झाला अजून कॉम्प्रेस झाला, कळतं आहे ना. हे अंतर बी कमी होईल. हा जो नोझल आहे तो इथं येणार आहे, कळतं आहे का. हा नोझल हा इथं येणार आहे. चला नोझल बी मागं घेऊन टाकू समजण्यासाठी. हा नोझल बी इथं आला आता पोझिशन चेंज केल्यानंतर. राईट, पोझिशन मागं केली, कळतं आहे ना. पहिले हे नोझल इकडे होते, आता हा नोझल मागं आला. हा गॅस पहिले काय होता, कॉम्प्रेस झाला, अजून ऑलरेडी कॉम्प्रेस होता अजून कॉम्प्रेस झाला. इथे हे जे काढले होते मी अगोदर, हे वॉल काय होता, रिलीज होतात. वॉलमधून काय होतं, गॅस इकडून ॲक्झिली बाहेर पडतो आहे. जसं की फॉर एक्झाम्पल डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल देतो. गाडीमध्ये हवा भरायची, हवा भरताना तोंडाने तर काही भरणार नाही, ऑब्विसली आपण मशीन घेतो, ते कॉम्प्रेसर असतं बाजूला. कॉम्प्रेसरमध्ये हवा काय केलेली असती, कॉम्प्रेस केलेली असती, मग ते प्रेशर रिलीज होतं, मग ते हवा भरल्या जाते. इथं तेच केलेलं आहे आपण, कॉम्प्रेस केलेला आहे गॅस. SF6 गॅस कॉम्प्रेस केला आणि तो ह्या वॉलमधून रिलीज केला, तो ॲक्झिली म्हणजे सरळ रेषेत. म्हणजे आता ह्या आर्कवर तो ॲक्झिली इथून तो SF6 गॅस रिलीज होते. नोझल म्हणजे काय बारीक तोटी नळासाहेब, छोटी बारीक साईज, त्यातूनच गॅस पास होईल. डायग्रॅम काढताना हे नोझल वरती, हे नोझल खाली काढा, तुझं गॅस एकदम असा निघून जाईल. तसं करायचं नाही. डायग्रॅम काढताना ते नोझल टाईपच वाढलं पाहिजे. मग आता ह्या नोझलमधून असा गॅस बाहेर पडतोय, लक्षात घ्या. इथून गॅस असा आला, इकडून गॅस असा बाहेर जातोय. तर ही जी आर्क आहे तिची डायमीटर मोठी होती, तर ऑब्विसली ती त्याची डायमीटर लेस करून त्याला काय करतो, तो बाहेर करतोय, कळतं आहे का. म्हणजे जी डायमीटर आधी एवढी होती, ॲक्झिली हा गॅस असा आला तर ती एवढीच होईल, एवढीच होईल, एवढीच होईल. आणि ऑब्विसली इथून एवढं त्याची लेंथ बी वाढली, आर्कची लेंथ वाढली, तर ऑब्विसली त्यातली हीट बी हा सक करून घेतोय, कळतं आहे का. हा हीट गुड हीट ट्रान्सफर कॅपेबिलिटी आहे
याच्यातली जर हीट जर ओढून घेतली, ॲब्झॉर्ब केली SF6 गॅसने, तर आयोनाइज पार्टिकल व्हॅनिश होतं ते, आणि करंट झिरो पोझिशनला परत अजून कुलिंग इफेक्ट भेटतोय, राईट. करंट झिरो पोझिशनही तुम्हाला सांगितले अल्टरनेटिंग सायकलमध्ये इथं झिरो येतो, परत इथं झिरो येतो, परत इथं झिरो, ह्या मुवमेंटला तुमचं झिरो पोझिशन येते, राईट. तर काय केलं आहे तुमचं जे काय आयन्स असतील, आयोनाइज आयन्स असतील, त्याची हीट कोण ॲब्झॉर्ब करून घेतो, SF6 गॅस ॲब्झॉर्ब करतो आहे, आणि ॲक्झिली त्या आर्कवर तो बंबार्ड होतो आहे. आणि पप्स का बरं म्हणतो आहे आपण, की ब्लास्ट करतो आहे आपण, इन शॉर्ट पफर टाईप SF6 सर्किट ब्रेकर म्हटले. पप म्हणजे काय, त्याच्यावर ब्लास्ट केला आपण गॅस, SF6 गॅस. आधी साधं एखादं घ्या, मेणबत्ती घ्या, त्याला थोडी अशी फुंकर मारली तुम्ही, तर ऑब्वियसली ती जी सरळ वाहत असते ती थोडी ती स्लाइटली होऊन जाते, बरोबर ना. म्हणजे काय झालं, ॲक्झिली आपण हवा मारतो त्याच्यावर, तर त्याची लेंथ वाढून जाते ना. ऑब्वियसली जोरात फुंकर मारली तर ती मेणबत्ती विझणार आहे. तेच इथं करायचं आहे आपल्याला. SF6 गॅस कॉम्प्रेस केल्यानंतर, कॉम्प्रेस झाल्यानंतर SF6 गॅस इथून ॲक्झिली बंबार्ड होईल आणि आर्कची लेंथ वाढेल, डायमीटर कमी होईल आणि ती व्हॅनिश होईल. दिस इज द व्हेरी सिम्पल कन्स्ट्रक्शन ऑफ SF6 गॅस, आपलं SF6 सर्किट ब्रेकर. फिक्स पिस्टन लक्षात ठेवा, फक्त मुवेबल सिलेंडर आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट ॲट ए टाईम ऑपरेट होणार आहे, कळतं आहे. ॲट ए टाईम ऑपरेट झाल्यामुळं इथून तुमचा गॅस रिलीज होते ॲज लाईक अ कॉम्प्रेसर. दिस इज द SF6 सर्किट ब्रेकर. बाकी दुसरं काही विशेष काही नाही याच्यात. कुठलाही सर्किट ब्रेकर घेतला आपण तर त्याच्यामध्ये हेच कन्सेप्ट राहणार आहे की आर्क जी प्रोड्यूस होईल ती व्हॅनिश कशी करायची. ओके, तर हा तुमचा SF6 सर्किट ब्रेकर. आता आपण सर्किट ब्रेकर बघितलं. आता एक सिम्पल टॉपिक आपला राहिला होता या चॅप्टरमधला की फ्यूजचं फंक्शन सगळ्यांना माहिती आहे. टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फ्रॉम एक्सेसिव्ह करंट, राईट. टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट फ्रॉम एक्सेसिव्ह करंट, दिस इज कॉल्ड ॲज अ फ्यूज इन सिम्पल वर्ड्स. मग फ्यूजचे टाईप्स आहे. आपल्या घरात जो फ्यूज यूज करतो चिनी मातीचा सोप्या भाषेत, त्याला किटकॅट फ्यूज म्हणतो आहे, किंवा रिवायरेबल फ्यूज. सिम्पल लँग्वेजमध्ये काय म्हणतो आपण त्याला, रिवायरेबल फ्यूज. रिवायरेबल फ्यूज का बरं म्हणतो आहे तेही त्याचं कारण सांगतो. आता हा काय HRC फ्यूज, मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट अँड मोस्ट फेवरेट क्वेश्चन ऑफ MSBT. सगळ्यात आवडता क्वेश्चन आहे MSBTचा. ही एकदम छोटी डायग्राम 4 मार्काला विचारले जाते, कळतं. कन्स्ट्रक्शन वर्किंग विचारलं जातं, किंवा डायग्राम कधी कधी डायरेक्ट 4 मार्काला येते. तर हा आपला काय फ्यूज, HRC फ्यूज, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज, किंवा हाय रप्चरिंग, ठीक आहे, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज लक्षात ठेवा. हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज हा हेवी आपलं इंडस्ट्रीमध्ये वगैरे जास्त करून यूज केला जातो. आता याच्यामध्ये एक गोष्ट राहिली काय, की सिरेमिक बॉडी फ्यूज इलिमेंट आहे, नंतर एंड कॉन्टॅक्ट ब्लेड आहे, मेटल एंड कॅप्स आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काय राहिली, पावडर टाकायची राहिली. पावडर म्हणजे काय, क्वार्ट्ज पावडर, सँड पावडर, कुठली तुम्ही टाकू शकता. आता ही पावडर जी टाकतोय कशासाठी टाकतोय लक्षात घ्या. क्वार्ट्ज पावडर, सँड पावडर किंवा मार्बल डस्टची पावडर तुम्ही इथं यूज करू शकता, राईट. आणि ही यूज करण्यामागं काय आहे, आता रेटेड करंट म्हणजे काय ही कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या पहिले. रेटेड, व्हॉट इज रेटेड करंट, राईट. व्हॉट इज रेटेड करंट. रेटेड करंट म्हणजे काय, सपोज एखादी वायर आहे, सपोज वायर, बरोबर. फॉर एक्झाम्पल त्याचं रेटिंग आहे 1 ॲम्पियर. आपण रेटिंग का म्हणतो याला, 1 ॲम्पियर म्हणजे काय, की ह्या वायरमधून 1 ॲम्पियर करंट हा विदाऊट एनी एक्सेसिव्ह हीट, विदाऊट एनी डॅमेज, विदाऊट एनी मेल्टिंग इझिली पास होतो आहे, कळतं आहे ना. म्हणजे ही त्याची कॅपॅसिटी झाली. 1 ॲम्पियरचा करंट कंटिन्यू याच्यामधून. हां, तर रेटेड करंट आपण बघत होतो की ही जी वायर आहे 1 ॲम्पियर हा तिचा रेटेड करंट आहे. पण जेव्हा केव्हा रेटेड करंटपेक्षा जास्त करंट जातो आहे तर काय होतं आहे की ती वायर हीट होणार आहे, मेल्ट होणार आहे आणि ब्रेक होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं मी फ्यूजचं एक्झाम्पल देतो फ्यूज समजण्यासाठी. हा घरातला चिनी मातीचा फ्यूज आहे, रिवायरेबल फ्यूज, रिवायरेबल फ्यूज, राईट. आता इथून ही माझी फ्यूज वायर आहे. फ्यूज वायर काय होतं, मी रेटिंग काय दिली 1 ॲम्पियर, राईट.
किती ॲम्पियर दिली रेटिंग किती 1 ॲम्पियर, म्हणजे इथून पुढं 1 ॲम्पियर करंट इझिली पास होईल विदाऊट हिटिंग. पण जेव्हा केव्हा सिस्टममध्ये फॉल्ट होतो आहे आणि ती 1 ॲम्पियरचा जेव्हा 2 ॲम्पियर होतो आहे तर ऑब्वियसली वायर काय होणार आहे, हीट होणार आहे, मेल्ट होणार आहे आणि ब्रेक होणार आहे. राईट, हीट होणार आहे, मेल्ट होणार आहे आणि ब्रेक होणार आहे. ही तर ब्रेक झाली म्हणजे तुमची इथले इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस काय झाले, प्रोटेक्ट झाले. राईट, तेच तुम्ही आपण चूक काय करतो की वायर रिवायरेबल फ्यूजमध्ये वायर फ्यूज वायर ब्रेक होती म्हणून आपण काय केलं, अजून एक टर्न मारून दिला याचा. अजून एक टर्न मारलं तर काय होतं आहे, हिची करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढून गेली, ती 1 ॲम्पियरची झाली 2 ॲम्पियर. तर इथले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट प्रोटेक्ट होणार नाही. त्याच्यामुळं त्याचं रोटेशन वाढवू नका. वायरची साईज जाड केली, क्रॉस सेक्शनल एरिया वाढला तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. क्रॉस सेक्शनल एरिया कमी केला तर काय होते, करंट कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. ही 1 ॲम्पियरला चालेल ती ही 3 ॲम्पियरला चालेल. क्रॉस सेक्शनल एरिया दोघांचा वेगवेगळा आहे. तेच आता आपल्याला इथं बघायचं आहे HRC फ्यूजमध्ये. HRC फ्यूजमध्ये मी आता फॉर एक्झाम्पल काय घेतो आहे, रेटेड करंट किती आहे HRC फ्यूजचा, 5 ॲम्पियर आहे फॉर एक्झाम्पल. 5 घ्या 10 घ्या म्हणजे रेटिंगनुसार आपल्याला फ्यूजेस अवेलेबल आहे. 5 ॲम्पियरचा ही फ्यूज वायर कॅरी करू शकते इझिली विदाऊट हीट. थोडेफार हीट होणार आहे ठीक आहे, विदाऊट हीट. राईट, पण 5 रेटेड करंट किती सांगितलं आता याचा, 5 ॲम्पियर. रेटेड करंटपेक्षा जास्त करंट गेला, एखादा सिस्टममध्ये फॉल्ट झाला, हा 5 ॲम्पियरचा प्लस होऊन समजा 3 ॲम्पियरने वाढला, 5 6 7 8 जवळजवळ हा किती झाला 8 ॲम्पियर फॉर एक्झाम्पल. तर ऑब्वियसली सगळ्यात पहिले ही वायर हीट होणार, दुसऱ्या स्टेजला मेल्ट होणार आणि तिसऱ्या स्टेजला ब्रेक होणार. ब्रेक, पण मेल्टच्या स्टेजमध्ये याचं काय होतील, वेपरमध्ये रूपांतर होईल, याचं थोडे वेपर्स येतील. राईट, पण आता फायर हॅझार्ड्स न होण्यासाठी आपण काय केलं आहे, समजा ही वायर इथं ब्रेक झाली. राईट, ही ब्रेक होती म्हणजे काय, इथं ही वायर हीट झाली मेल्ट झाली आणि ब्रेक झाली तर थोडंफार स्पार्क होईल. पण आता तो स्पार्क न होऊ देण्यासाठी ऑब्वियसली तर आर्क जर बाहेर उडली तर दुसऱ्या इक्विपमेंटला फायर हॅझार्डच होऊ शकतं. तर आपण काय करतो आहे, इथं पावडर टाकली, क्वार्ट्ज पावडर किंवा सँड पावडर अकॉर्डिंग टू सुटेबिलिटी. आता इथं सपोज आपण सँड पावडर घ्या किंवा क्वार्ट्ज पावडर घ्या, तर ते क्वार्ट्ज पावडरचं फंक्शन काय, ही आर्क बाहेर जाऊ देणार नाही. प्लस केमिकली याचं काही जे वेपर्स तयार होतील केमिकली रिॲक्ट होतील. ही पावडर याच्याशी केमिकली रिॲक्ट होईल आणि त्याच्यामधून काय तयार होते, तुमचा हाय रेजिस्टन्स सबस्टन्स. राईट, इथं हाय रेजिस्टन्स सबस्टन्स म्हणजे काय झालं, हा मधल्यामध्ये आर्क क्वेंच केले म्हणजे काय झालं, इथं किती आर्क प्रोड्यूस झाली ती इथली ही फ्यूज वायर काय झाली, हीटही झाली, मेल्टही झाली, वेपराईजही झाली आणि ब्रेकही झाली. शेवटचा पॉईंट काय राहणार आहे याचा, ब्रेक पॉईंट. आता ही जर ब्रेक झाली, राईट, ब्रेक झाली तर इथून पुढं सप्लाय पुढं जाणार आहे का तुमचा, नाही जाणार. ऑब्वियसली 5 ॲम्पियरपर्यंत करंट जात होता, 5च्या वरती गेला, फ्यूज इलेमेंट हीट झाला, मेल्ट झाला, ब्रेक झाला. सोप्या लँग्वेजमध्ये काय, रेटेड करंटपेक्षा करंट जर जास्त गेला, रेटेड करंटपेक्षा जास्त करंट केव्हा जाणार आहे, तर ऑब्वियसली एनी फॉल्ट टेक्स प्लेस इन द सिस्टम देन करंट गेट इन्क्रीजेस. मग ऑब्वियसली करंट गेट इन्क्रीजेस म्हणजे काय, रेटेड करंटपेक्षा जास्त करंट या फ्यूज एलिमेंटमधून गेला तो हा हीट होणार, मेल्ट होणार आणि ब्रेक होणार. घरातला फ्यूजही तेच होतं, हीट होतो, मेल्ट होतो आणि ब्रेक होतो. फट्टा आवाज येतो बघा. याचं प्रयोग प्रॅक्टिकल आहे, मी तुम्हाला दाखवलं. याचं प्रॅक्टिकल एकदम इझी आहे. प्रॅक्टिकलच्या वेळेस सांगतो, व्हिडिओमध्ये आपण बघू ही वायर हीट कशी होती, मेल्ट कशी होती, ब्रेक कशी होती. राईट, इथेच होणार आहे. फक्त हे कॉम्पॅक्ट पोझिशनमध्ये HRC फ्यूज इज अ कॉम्पॅक्ट इन नेचर आणि आर्क व्हॅनिश करायला आपण क्वार्ट्ज पावडर वापरलेली आहे किंवा सँड पावडर वापरू शकतो किंवा मार्बल डस्ट पावडर यूज करू शकतो. हे सगळे फॅक्टर्स यूज करून ही आर्क काय केली आहे, क्वेंच केलेली आहे. पण आता एक लक्षात घ्या, याचा एक मेजर ड्रॉबॅक काय आहे लक्षात घ्या. याचा मेजर ड्रॉबॅक हा आहे की फ्यूज वायरमध्ये तुम्ही ही वायर ब्रेक झाली, तुटली तर परत नवीन दुसरी वायर घेतात आणि परत तिथं जोडतात, परत घरात लावून देतात, म्हणजे परत तुमचा हा वर्किंगमध्ये आला. पण याचं दिस इज इन कॉम्पॅक्ट नेचर सिरॅमिक बॉडी, हीट रेजिस्टन्स सिरॅमिक बॉडी. जेव्हा केव्हा हा फ्यूज एलिमेंट ब्रेक होतोय, ब्रेक झाला आहे ड्यू टू फॉल्ट, तर हा HRC फ्यूज तुम्हाला रियूज करता येत नाही, हा तुम्हाला फेकूनच द्यावा लागतो. सोप्या भाषेमध्ये फ्यूज वायर ब्रेक झाली,
तो फ्यूजही कामाचा राहणार नाही, तो तुम्हाला यूज अँड थ्रो म्हणूनच यूज करावा लागेल. HRC फ्यूजचा हा मोठा ड्रॉबॅक आहे की इट इज अ यूज अँड थ्रो फ्यूज, म्हणजे एकदा फ्यूज वायर ब्रेक झाली का तो तुम्हाला वापरता येत नाही. ते जर रिवायरेबल फ्यूजचं काय 100 वेळेस वायर याची फ्यूज वायर ब्रेक होऊ द्या, तुम्ही 100 वेळेस ती वायर जोडशाल. आणि लक्षात घ्या रेटेड करंट कन्सेप्ट लक्षात घ्या. रेटेड करंट म्हणजे काय, आता रेटेड करंट सांगतो तुम्हाला. रेटेड करंट लक्षात घ्या. रेटेड करंट म्हणजे काय, तो करंट इझिली त्या वायरमधून पास होतो आहे. पण त्याला काय म्हणतो आपण, कॅपॅसिटी. सपोज ही वायर आहे, ही फ्यूज एलिमेंट आहे, याची कॅपॅसिटी किती आहे 5 अँपियर, म्हणजे हा काय झाला याची रेटेड कॅपॅसिटी. हा फ्यूज समजा 10 अँपियरचा आहे, म्हणजे ही काय झाली त्याची रेटेड कॅपॅसिटी. यांनी काही कुठल्याही प्रकारचा फॉल्ट झाला, 10चा 12 अँपियरचा झाला, तर ऑब्वियसली ही हीट होणार, मेल्ट होणार आणि ब्रेक होणार. दिस इज कॉल्ड ॲज अ रेटेड कॅपॅसिटी, राईट. रेटेड कॅपॅसिटी कन्सेप्ट क्लिअर झाली. आता आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत ELCB, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर पुढच्या लेक्चरला आपण अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बघितला, हा HRC फ्यूजची कन्सेप्ट बघितली, SF6C बघितली. तर पुढच्या लेक्चरला आपण ELCB बघू. थँक्यू.